करायला आणि तुम्ही ज्यावेळेस आमच्या सोबत राहताल, आम्हाला ज्यावेळेस तुमची ताकद मिळते, आम्ही अहोरात्र तुमच्यासाठी काम करायला तयार आहे। आणि काशनभाऊ नका ते नुसतं नावच नाही, त्यांच्या कर्तव्यानं, त्यांच्या गुणानं त्यांची जी पकड आहे प्रशासनावरती खूप मोठी पकड आहे। कुठलंही काम आम्ही करत असताना अतिशय मनातून आणि तनमनानं काम करतो। फेरीवाल्याचं आम्ही एवढं सांगू शकतो, तुम्हाला फेरीवाल्यांना कधीच मान खाली घालल्यास आम्ही तुम्हाला कृत्य होऊ देणार नाही आणि मान खाली काम करून तुमचं झुकून असलं कुठं काम होणार नाही। ताट मान्य जगायचं आपण काय वाईट करत नाही, स्वतःचा व्यवसाय आपण करण्यासाठी अहोरात्र आपण काम करतो, कष्ट करतो, मेहनत करतो, आपलं त्यातून उदरनिर्वाह चालतो, आपलं कुटुंब चालतं। असं तुमच्या आम्ही पाठीमागे राहू आणि एवढंच मी बोलून मी जरा भाषण संपवतो। जय जय महाराज। राजे छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी वंचितांच्या कथा आणि व्यथा मांडल्या, असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज, त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, माता रमाई, माता जिजाई, माता अहिल्या, माता सावित्रीच्या विचारांना प्रथम नमन करतो। आज चिंचवड स्टेशनच्या जवळच असणाऱ्या मोहननगरवासीय आणि मोहननगर येथे होणाऱ्या शाखेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपण सर्वजणच आपला व आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह सदानशील मार्गाने करणारे सर्वच पथारी, हातगाडी, टपरीधारक भावांनो आणि बहिणींनो, अनावरण प्रसंगी, शाखा स्थापनेच्या प्रसंगी आपणास देऊ इच्छितो। सदरच्या आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ज्यांना महानगरपालिकेच्या समितीमध्ये 5 वर्षासाठी पाठवलं, ते सन्माननीय सदस्य राजूजी बिराजदार, किरणजी साडेकर, आमच्या भगिनी अलकाताई रोकडे, माऊली भोसले, सलीम भाऊ डांगे, त्याचबरोबर डांगे चौकातून या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे तिथले कार्याध्यक्ष सुनीलजी भोसले, आपल्या जवळच असणारा KSP चौक तिथले अध्यक्ष सुरेशजी देडे, पांडुरंगवीर, आमचे चाचा KSP वरून आलेले, आपल्या बाजूलाच असलेलं चिंचवड स्टेशन, आपल्याला कल्पना असेल त्या ठिकाणी सुद्धा मेट्रोच्या मार्गामुळं आणि अर्बन स्ट्रीटमुळं त्यांना हकलण्याचा प्रयत्न झाला। तिथं आमचे सय्यद अली आणि संभाजी वाघमारे तिथं काम करतात, कार्याध्यक्ष आहेत। त्याचबरोबर रिक्षा चालक महासंघाचे कार्याध्यक्ष आमचे शमसुद्दीन शेख, लाला राठोड, बालाजी लोखंडे आमचे प्रभागाचे अध्यक्ष आहेत, राजेशजी माने। त्याचबरोबर अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आपण सर्वजण सभासद सदस्यांनी ज्यांची एकमताने निवड केली असे या ठिकाणचे अध्यक्ष प्रकाशजी मोरे, खजिनदार संतोष कोळी, उपाध्यक्ष सुमनताई बेगडे, उपाध्यक्ष ताहेरा शेख, कार्याध्यक्ष विनायक तंबी, सेक्रेटरी संतोष इंगवले, सल्लागार मधुकर साखरे, दिनेश नामदे, अरुण जंगम, गीताताई चव्हाण आणि सर्व सभासद बांधव भावांनो आणि बहिणींनो, असा एक काल होता आपल्या शहरामध्ये की सर्वच जण, महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, हे सर्वजण आपल्या लोकांना असं समजायचं की अनधिकृत आहेत, हे बेकायदेशीर आहेत,
आणि असा काळ होता की फेरीवाला म्हणजे टोटल अनधिकृत आहे, यांच्यासाठी कुठं कायदा होईल का? अजिबात कायदा होऊ शकत नाही, अशा प्रकारचं ते बोलत होते. आणि बऱ्याच लोकांनी आपण झेंडा घेतला, संघटना स्थापन केली, आंदोलन केले, मोर्चे काढले आणि आपल्याला अनेक ठिकाणी दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण हे संपादन करत होतो. त्यानंतर 2013 आला, हा संघर्ष सुरू झाला, मोर्चे काढले आणि आपल्याला अनेक ठिकाणी दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण हे संपादन करत होतो. त्यानंतर 2013 आला, हा संघर्ष असा सुरू झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये राज्य शासनाची मार्गदर्शक तत्त्वे जर महानगरपालिकेला कोण दिला असेल तर 2007 मध्ये आपण दिले आणि 8 मध्ये महानगरपालिकेने तात्विक ते मान्य केलं आणि त्या पद्धतीनं फेरीवाला सुद्धा घटक आहे, यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार आणि डोक्यामध्ये येऊन तशा प्रकारचं काम करण्याचं सुरू केलं. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण संघर्ष करत राहिलो. आपल्याला कल्पना असेल की दिलीप पंडित नावाचे आयुक्त आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात काम उजाडलं. 13 मध्ये आपण दिल्लीला गेलो, मुंबईच्या मंत्रालयावर आंदोलन केली आणि सन 2014 मध्ये आपल्यासाठी कायदा झाला. हा कायदा म्हणजे संबंध राज्यांना, देशभरातल्या विविध ठिकाणच्या राज्यांना आणि आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम करोडोच्या संख्येने असणाऱ्या पथारी, हातगाडी, टपरी, स्टॉल धारकांसाठी आशेचा किरण झाला, न्यायाची भूमिका झाली आणि त्याच्यासाठी आपण संघर्ष करीत आहोत. दरम्यानच्या कालावधीमध्ये राज्य शासन किती मोठ्या गेंड्याची कातडी पांघरलेला आहे आपल्याला माहीत आहे. महानगरपालिकेमध्ये बसलेले अधिकारी सुद्धा एवढी जाड चामडी झाली आहे म्हणजे त्यांना टोचलं तरी कळत नाही, दाबलं तरी कळत नाही, जोरात ठोका द्यावा लागतं, अशी परिस्थिती आहे. म्हणून आपण संघटनेच्या माध्यमातून, तुमच्या आमच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात ही लढाई केली आणि लढाई अत्यंत चांगल्या पद्धतीने केली. आपल्या इथं सुद्धा 2-3 वेळा कारवाईचा प्रयत्न झाला, परंतु तुम्ही एकत्रितपणे संघर्ष केला, एकत्रितपणे लढण्याची भूमिका ठेवली आणि म्हणून आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या काम करत आहोत. आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या म्हणून आपण थांबलेलो होतो. आता पुढच्या महिन्यापासून आपलं काम चांगल्या पद्धतीनं सुरू होईल. आयुक्तांनी अधिकृत पत्र दिलेलं आहे की हॉकर झोन आणि फेरीवाल्याच्या कल्याणासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद आपल्या शहरामध्ये झालेली आहे. ही महाराष्ट्रात कुठंच झालेली नाही, ही पहिली महानगरपालिका आहे. आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे. योग्य रीतीनं आपण जो प्रयत्न केला, आपण अनेक दिवसापासून या ठिकाणी व्यवसाय करीत आहात. आपल्याला स्वच्छतेची आवड राहिली पाहिजे म्हणून आम्ही नेहमी ठिकाणी वारंवार सांगतोय, आपला व आपला व्यवसायाचा परिसर स्वच्छ राहिला पाहिजे. आपण चांगल्या पद्धतीनं स्मार्ट गाडी असेल, स्मार्ट स्टॉल असेल, याचं मॉडेल सादरीकरण आपण करतो. त्याच्यानुसार आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियोजन करायचं आहे. पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सुसज्ज अशा प्रकारच्या हॉकर झोनसाठी आम्ही सर्वजण, आपले सर्व आपण ज्यांना निवडून दिले ते सदस्य आणि आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीनं काम करू. आपण महासंघाचा, नॅशनल हॉकर फेडरेशन जी शक्तिमानजी घोष यांच्या नेतृत्वामध्ये देशभरात लढाई सुरू झाली आणि आपला महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ या संघटनेचा नामफलकाचा शाखा स्थापनेचा आपण कार्यक्रम घेतला आणि आम्हाला काय कुणाची भीक नको आहे, आम्हाला हक्क पाहिजे, आम्हाला अधिकार पाहिजे जो आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे. इतकंच या ठिकाणी बोलतो. आपण सर्वजण शाखा स्थापनेसाठी अत्यंत चांगला सोहळा, आपल्या सर्वांचा कौटुंबिक सोहळा झाला. त्याबद्दल या शाखेचे अध्यक्ष, आपण सर्वजण पदाधिकारी आणि सर्व पिंपरी चिंचवड शहरातून इतर ठिकाणून आलेले सर्व आमच्या पदाधिकारी बांधवांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद.